नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचं लेक्चर पाहणार आहोत आयएचपीचं. लक्ष द्या. आयएचपीचं पुढचं लेक्चर पाहणार आहोत. लेक्चर नंबर 3.5 काउंटर बॅलन्स वॉल when the control wall are used in a hydraulic system, a system working with overriding or suspended load to create back pressure at the return line of the actuator to prevent the losing control over the load is known as a counterbalance wall. म्हणजे एखाद्या वेळेस जर लोड जास्त झाला, रिटर्नच्या टायमाला जर फास्ट स्ट्रोक होत असेल, फास्ट येत असेल खाली लोड, त्यामुळे काय होतं, सिलेंडर डॅमेज होण्याचे चान्सेस असते. सिलेंडर डॅमेज होऊ नये म्हणून काय, सिलेंडर डॅमेज होऊ नये म्हणून आपण काउंटर बॅलन्स वॉल बसवतो. म्हणजे ती काउंटर ऑइल पाठवते की जेणेकरून ती जे लोड आहे तो हळूहळू खाली यावं. लक्षात, वेन द कंट्रोल वॉल आर युज्ड इन हायड्रोलिक सिस्टीम वर्किंग विथ ओव्हररायडिंग और सस्पेंडेड लोड क्रिएट अ बॅक प्रेशर क्रिएट करते. म्हणजे ओव्हरलोड आपले धपकन खाली येऊ नये, खाली आदळू नये म्हणून. लक्षात. नंतर बॅक प्रेशर ऍट द रिटर्न लाईन, काऊन ऍक्च्युएटरच्या रिटर्न लाईनला बॅक प्रेशर क्रिएट करते, कारण त्याचं टू प्रिव्हेंट द लुझिंग कंट्रोल ओव्हर द लोड. जो लोड एकदम खाली आढळणार आहे त्याला कंट्रोल करायसाठी त्याला म्हणायचं काउंटर बॅलन्स वॉल. इट इज प्रोव्हाइडिंग काउंटर फोर्स ऑफ ऑइल टू प्रिव्हेंट द रॅपिड फॉलिंग ऑफ हेवी लोड ड्यू टू ग्रॅव्हिटी और ओव्हर रनिंग. फास्ट येण्यामुळे किंवा ग्रॅव्हिटीमुळे जो लोड खाली चाललाय त्याला त्याला प्रिव्हेंट करतो. बस एवढं जर समजलं तर काही पण लिहिता येतं याच्यात काउंटर बॅलन्स वॉल मध्ये. ही जे काउंटर बॅलन्स वॉल दाखवलेली, हा लोड आहे, हा खाली यायला त्याला प्रिव्हेंट करायला लागली ओव्हर रनिंग पासून. हे सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन आहे. नंतर म्हणजे कन्सेप्च्युअल रिप्रेझेंटेशन बघा. काउंटर बॅलन्स वॉल इज हे फिगर. काउंटर बॅलन्स वॉल इज ऑल्सो टाइप ऑफ नॉर्मली क्लोज्ड वॉल विच परमिट्स द फ्लो ऑफ फ्लुइड इन अ वन डायरेक्शन. एकाच डायरेक्शन मध्ये फ्लो होते, बट विल ऑफर्स रेजिस्टन्स ऑफ फ्लुइड फ्लो इन अदर डायरेक्शन. अदर डायरेक्शन मधलं resistance in fluid flow in other direction until the pressure reaches up to the level at which the walls open. ओपन म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये एवढं काही लिहिलं नाही तर चालतं की जो लोड रिटर्न स्ट्रोक फास्ट होत असतो त्याला ऑइलचं बॅक प्रेशर प्रोव्हाइड करतो, म्हणजे तो जेणेकरून हे सिलेंडर ओव्हर टर्निंग होऊ नये किंवा ओव्हर रनिंग मध्ये धपकन आदळू नये. लक्षात. नंतर आता हे पहा, कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ काउंटर बॅलन्स वॉल. आता इथं बघा, इट इज मेनली कन्सिस्ट ऑफ स्लाइडिंग पूल. हे स्लाइडिंग पूल आहे. हे स्लाइडिंग पूल. इट इज मेनली कन्सिस्ट ऑफ स्लाइडिंग पूल. इट इज मेनली कन्सिस्ट ऑफ स्लाइडिंग पूल. 2 मिनिट थांबा. It is mainly consist of sliding spool. Sliding spool operated with the help of spring. या स्प्रिंगच्या मदतीने ऑपरेट व्हायला. इंटरनल पायलट लाईन. हे पहा, ही इंटरनल पायलट लाईन आहे. Internal pilot line and check wall as shown in the figure. Counterbalance walls are used with cylinder to safety hold suspended loads. जो सस्पेंडेड लोड असतो त्याला सेफ्टी होल्ड करण्यासाठी वापरते. अँड डील्स विथ द ओव्हर रनिंग लोड्स. ओव्हर रनिंग लोड म्हणजे जे फास्ट येणारे लोड आहे त्यांच्याशी डील करतात. आता प्रेशर अँड वेट ऑफ द लोड विल कॉज द वॉल टू ओपन. काय होतं, इकडे बघा, ही इनलेट पोर्ट आहे, आणि ही आउटलेट पोर्ट आहे. जर इनलेट, एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो, ही वॉल आहे, आपल्याला काही वॉलचं सप्लाय नाही करायचं काही. हे पहा, ही इनलेट पोर्ट आहे आणि आउटलेट पोर्ट आहे. तर सरळ सरळ काय होत राहतं, इनलेट डायग्राम काउंटर 2 मिनिट स्टॉप कर.
चुकून ती दुसरी डायग्राम आली मित्रांनो. बघा ही काउंटर बॅलन्स वॉल आहे. काउंटर बॅलन्स वॉल मध्ये आपण आता थिअरी शिकलो काउंटर बॅलन्सची. आता काउंटर बॅलन्स वॉल कशी आहे बघा. इथं काय होतं, ही काउंटर बॅलन्स वॉल. आपल्याला नावाचं सगळं आहे, त्याच्यामुळे काय करायचं, व्यवस्थित मनाने लिहायचं. इकडे बघा आता, ही इनलेट पोर्ट आहे. नंतर हे आउटलेट पोर्ट आहे. हे कोणचं पोर्ट आहे, आउटलेट पोर्ट आहे. ही स्प्रिंग आहे, हे स्क्रू आहे. हा ज्यावेळेस पण 2 मिनिट स्टॉप. काय काय याच्यात स्टॉप. हे स्क्रू आहे. बघा मित्रांनो, इथं काय होईल, ज्यावेळेस पण इनलेटचं प्रेशर म्हणजेच जे आपण रिटर्नचं प्रेशर जे ते एकदम जास्त होईल, त्यावेळेस ही वॉल ओपन होईल. हे सीट जे ओपन होईल आणि इकडून इकडे सप्लाय जाईल. तो सप्लाय काय करत, वापस ही जी चेक वॉल आहे, हे चेक वॉल मधून इकडे जाईल. हे काउंटर बॅलन्स. म्हणजे अशा प्रकारे इथलं तुम्हाला जर इनलेटचं प्रेशर जास्त नाही पाहिजे, इनलेटचं जर प्रेशर जास्त नाही पाहिजे, तर तुम्ही काय करता, ही वॉल ओपन करताना ती प्रेशर ड्रेन आउट करतात. लक्षात, बस एवढंच लिहायचं याच्यात. काउंटर बॅलन्स वॉल कर स्टॉप. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, ही वॉल ओपन कधी होती, ज्यावेळेस प्रेशर फक्त जास्त झालं त्यावेळेस ही वॉल ओपन होती आणि प्रेशर ऍडजस्ट करते. बस एवढं लक्षात ठेवायचं काउंटर बॅलन्स वॉल मध्ये. आता बघा नेक्स्ट, फ्लो कंट्रोल वॉल. फ्लो कंट्रोल वॉल मध्ये इकडे बघा, टू चेंज द स्पीड ऑफ हायड्रोलिक ऍक्च्युएटर. बघा फ्लो कंट्रोल वॉलचं काम काय असतं माहिती का, ऍक्च्युएटरची स्पीड चेंज करायचं. आताच आपण काउंटर बॅलन्स वॉल पाहिलं, तिथं आपण फ्लो कंट्रोल वॉल पण लावू शकतो. पण फ्लो कंट्रोल वॉल काय करते, फ्लो कमी करते, पण तिथे एकदम जास्त फ्लो असताच मग आपलं काउंटर बॅलन्स लावलं, म्हणजे अपोजिटला पण ऑइल पाठवावं लागतं काउंटर बॅलन्स करायसाठी. तर इथे बघा, टू चेंज द स्पीड ऑफ हायड्रोलिक ऍक्च्युएटर्स, आपण काउंटर बॅलन्स वॉल वापरतो, सॉरी फ्लो कंट्रोल वॉल वापरतो. आता फ्लो कंट्रोल वॉल मध्ये काय असतं, जर तुम्हाला फ्लो कमी जास्त करायचा तर फ्लो कंट्रोल वॉल वापरते. इन अ हायड्रोलिक शेपर द रिटर्न स्ट्रोक इज फास्टर दॅन द कटिंग स्ट्रोक. शेपिंग मशीन मध्ये रिटर्न स्ट्रोक हा कटिंग स्ट्रोक पेक्षा फास्ट असतो. तिथं आपल्याला काय करावं लागेल, ऍक्च्युएटरची स्पीड कमी करावं लागते ह्याची, रिटर्नची. त्यावेळेस मग तुम्ही फ्लो कंट्रोल वॉल वापरतात. तुम्हाला फ्लो कंट्रोल वॉलचा सिम्बॉल तर माहिती, चेक वॉल, फ्लो कंट्रोल वॉल. तर आता बघा, ज्यावेळेस तुम्हाला सिमिलरली हायड्रोलिक मोटर इज टू बी ऑपरेटेड ऍट व्हेरियस स्पीड टू परफॉर्म ड्रिलिंग टॅपिंग ऑपरेशन वेर स्पीड चेंज इज नेसेसरी. जिथं स्पीड चेंज करायचं, स्पीड कमी जास्त करायची, तिथं तुम्ही फ्लो कंट्रोल वॉल वापरतात. फ्लो कंट्रोल वॉल कुठं वापरते, स्पीड कमी जास्त करण्यासाठी. आता बघा नेक्स्ट, हे सोपं आहे. नॉन प्रेशर कंपन्सेटेड फ्लो कंट्रोल वॉल. कंपन्सेशन म्हणजे भरपाई. जर भरपाई करण्याची गरज नसत, तुम्हाला प्रेशरची भरपाई करण्याची गरज नसत, तर ही वॉल वापरायची, नॉन प्रेशर कंपन्सेटेड फ्लो कंट्रोल वॉल. वेन देअर इज अ नो प्रेशर कंपन्सेशन फॉर ड्रॉप इन प्रेशर. काय असतं, फ्लो कंट्रोल करण्याच्या नादात प्रेशर ड्रॉप होत, ते ड्रॉप करून द्यायची, भरपाई करायची गरज नसत, तर त्यावेळेस आपण नॉन प्रेशर कंपन्सेटेड फ्लो कंट्रोल वॉल वापरतो. वेन देर इज अ नो प्रेशर कंपन्सेशन फॉर ड्रॉप इन प्रेशर इन द फ्लो कंट्रोल वॉल, इट इज कॉल्ड एज अ नॉन कंपन्सेटेड फ्लो कंट्रोल वॉल. आता बघा, इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ थ्रोटलिंग. हे इथं थ्रोटल असत. काय होतं, तुम्हाला फ्लो कंट्रोल करायचं आहे, हे जे ऍडजस्टेबल स्क्रू आहे, हे खालीवरी करायचं. हे जर खालीवरी केलं तर तुमचा फ्लो इथून इथं जाणारा इकडं ऍडजस्ट होतो. कमी प्रमाणात पाहिजे त्यावेळेस हे सीट, हे जे निडल आहे खाली राहील, जास्त प्रमाणात पाहिजे त्यावेळेस निडल वरी राहील. एकदम सिंपल आहे. आता बघा, इट कन्सिस्ट ऑफ निडल वॉल फिटेड विथ द ऍडजस्टेबल स्क्रू. ऍडजस्टेबल स्क्रू बरोबर निडल वॉल आहे. द चेक वॉल और नॉन रिटर्न वॉल इज प्रोव्हाइडेड अलॉंग द विथ द थ्रोटल वॉल. ही चेक वॉल आणि नॉन रिटर्न वॉल प्रोव्हाइड केलेली, कारण की फ्लो इकडून इकडे जाऊ नये म्हणून. आलं लक्षात, एकाच डायरेक्शन मध्ये. द कॉम्बिनेशन इज कॉमनली नोन एज अ फ्लो कंट्रोल वॉल विथ इनबिल्ट चेक वॉल. द इनलेट अँड आउटलेट पोर्ट्स आर प्रोव्हाइडेड. इनलेट अँड आउटलेट
roads are provided for input of oil supply and regulated flow at the outlet respectively. इकडून इकडं यासाठी the needle position adjusted to seat throttle opening. The oil flow from inlet and pass through throttle opening and delivers the required quantity of oil. जेवढं पाहिजे तुम्हाला तेवढं डिलिव्हर करता येते या ओपनिंग मध्ये. जर तुम्ही हे निडल खाली घेतलं तर कमी जाईल ऑइल, हे निडल वरी असतं तर ऑइल जास्त जाईल. बस एवढंच लिहायचं. म्हणजे ऍट द थ्रोटल ओपनिंग द रिड्युस्ड पॅसेज मे कॉज रिटर्न फ्लो ऑफ ऑइल विच रिस्ट्रिक्टेड बाय द चेक वॉल. जर इथं जर ऑइल कमी झालं तर ही चेक वॉल रिस्ट्रिक्ट करते. म्हणजे हा एरिया कमी झाल्यामुळे काय होऊ शकतं, ऑइल इकडे येऊ शकतं, तर ते इकडे येऊ देत नाही, इकडेच जाईल. लक्षात. नंतर आता नेक्स्ट application. It is used where pressure is nearly constant and monitoring of speed is not critical. It is used in speed control circuits like meter in, meter out. लक्षात ठेवा ना. आता आपल्याला मीटर इन आणि मीटर आउट बघायचे. व्हेरिया एमपी ते प्रत्येक एक्झामला जवळपास मीटर इन सर्किट आणि मीटर आउट सर्किट येतं. त्यावेळेस आपल्याला तिथे हे वापरावं लागतं. का तर ही फ्लो कंट्रोल वॉल विथ चेक वॉल, नॉट रिटर्न वॉलवर. लक्षात, ही चेक वॉल आणि ही फ्लो कंट्रोल वॉल. ही फ्लो कंट्रोल वॉलचा सिम्बॉल आहे आणि हा चेक वॉलचा सिम्बॉल. लक्षात. नंतर प्रेशर अँड टेम्परेचर कंपन्सेटेड फ्लो कंट्रोल वॉल. इथं तुम्हाला काय करावं लागतं, कंपन्सेशन करावं लागतं, म्हणजे भरपाई करावं लागते प्रेशर आणि टेम्परेचर. सिंपल लँग्वेज मध्ये वाचा. एखादी गोष्ट अवघड वाटली त्याला शॉर्टकट मध्ये करून थोडे डोक्यात ठेवून लिहा. लिहिणं महत्वाचं आहे आणि डायग्राम त्याची ओके थोडी काढणं महत्वाचं. बाकी एवढा अवघड सब्जेक्ट नाही. द फ्लो कंट्रोल वॉल विच अलाउज द फ्लो ऑफ कंट्रोल ऑइल इंडिपेंडेंट ऑफ प्रेशर ड्रॉप अँड टेम्परेचर अक्रॉस द वॉल. इट इज नोन ॲज अ प्रेशर कंपन्सेटेड फ्लो कंट्रोल वॉल. हा म्हणजे इथं तुम्हाला कंपन्सेशन करावं लागेल. ड्रॉप जो भरून काढावा लागेल त्याला म्हणायचं प्रेशर आणि टेम्परेचर कंपन्सेटेड वॉल. आता इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ मेंटेनिंग अ कॉन्स्टंट प्रेशर. ही काय ठेवती, कॉन्स्टंट प्रेशर ड्रॉप ऑन ऍडजस्टेबल थ्रोटल पाथ विथ द हेल्प ऑफ कंपन्सेटिंग स्प्रिंग लोडेड स्पूल. कंपन्सेटिंग स्प्रिंग लोडेड स्पूल. हे पहा, हे स्पूल आहे, कंपन्सेटर स्पूल, हे दोन स्प्रिंग लोडेड. लक्षात. हा हे स्प्रिंग लोडेड. हा आता होतं कसं बघा, सांगतो तुम्हाला. हा हे जास्त काही वाचायची गरज नाही. इकडे बघा, ज्यावेळेस इनलेट मधून ऑइल इकडे पास होत असतं, ही निडल कमी जास्त करतो आपण आउटलेट कडे पाठवण्यासाठी. ही निडल काय करतो आपण, कमी जास्त करतो आउटलेट कडे ऑइल पाठवण्यासाठी. जर ही पूर्ण ओपन असेल तर ऑइल सरळ सरळ आउटलेट कडे जात. लक्षात. हा इकडून जात आणि काही इकडून पण जात. मेन जर इकडून जात असेल, हे काहीच प्रॉब्लेम नसेल फ्लो कंट्रोलचा, तर इकडून सरळ बाहेर जात. ज्यावेळेस फ्लो कंट्रोलचा प्रॉब्लेम आहे आणि प्रेशर ड्रॉप पण नाही होऊ द्यायचं, मग काही प्रमाणात इकडून पण प्रेशर जात, फ्लो कंट्रोल करून इकडून पण प्रेशर जातं आणि इकडून पण ऑइल जातं, तर ते हे बॅलन्स होतं. म्हणजे प्रेशर ड्रॉप होऊ देत नाही. काय होऊ देत नाही, प्रेशर ड्रॉप होऊ देत नाही, त्याला म्हणायचं कंपन्सेशन. आणि निडल वॉल तर तुम्हाला माहिती आहे, फिगरलाच 2-3 मार्क आहे. निडल वॉल काय करते, तुम्हाला फ्लो कंट्रोल करायसाठी वापरते. इथं फ्लो कंट्रोल करते. निडल वॉल काय करते, फ्लो कंट्रोल करते. लक्षात. ज्यावेळेस काही प्रमाणात ऑइल इकडून जातं, काही प्रमाणात इकडून जातं, म्हणजे याला बॅलन्स ठेवतो, म्हणजे प्रेशर ड्रॉप होऊ देत नाही. आणि टेम्परेचर साठी हे स्पूल टेम्परेचर सेन्स करतं आणि टेम्परेचर कंपन्सेशन करतं, म्हणजे भरपाई करतं. लक्षात. हे सिंपल लँग्वेज मध्ये हे लिहायचं, प्रेशर अँड टेम्परेचर कंपन्सेटेड वॉल. कंपन्सेशन म्हणजे काय, प्रेशर ड्रॉप न होऊ देणे. हे दोघांचे सिम्बॉल, प्रेशर कंपन्सेटेड आणि प्रेशर अँड टेम्परेचर कंपन्सेटेड. लक्षात. तर ड्यू टू चेंज इन द लोड of the actuator, the work resistance also changes and there is a variation in the pressure drop at the entrance and throttle. When there is a flow of oil from inlet, it will flow through the two passage. हे पहा, ज्यावेळेस पण ऑइल जाते त्यावेळेस दोन पॅसेज मधून जाते, एक इकडून आणि एक इकडून. लक्षात. When there is a flow of oil from the inlet, it will flow through the two passages. From left hand pilot line, it will
exerts oil pressure on the compensator spool. हे पहा, या लेफ्ट हँड पायलट लाईनहून ह्याच्यावर प्रेशर मार. चालेल. नंतर F1 हे F1. नंतर similarly the oil flow from the throttle opening and flow right side of the pilot line and exert P2 pressure P2 in the addition with spring force. या स्प्रिंग फोर्स बरोबर इकडून प्रेशर P2 मारत. हे स्प्रिंग फोर्स आणि हे P2 म्हणजे त्याला बॅलन्स ठेवतो. प्रेशर ड्रॉप होऊ देत नाही. त्याला म्हणते प्रेशर कंपन्सेशन. म्हणजे प्रेशर तुम्ही कंपन्सेट करायला, भरपाई करायला. लक्षात. नंतर डायग्राम काढली आणि एवढं थोडं लिहिलं चालतं. टेम्परेचर कंपन्सेशन का करावं लागतं? टेम्परेचर, कारण काय असतं माहितीये का, हायड्रोलिक जे ऑइल असतं त्याची विस्कॉसिटी टेम्परेचरमुळे चेंज होते. हा, मग ते होऊ नये म्हणून आपण काय करतो, टेम्परेचर कंपन्सेशन करतो. ते सेन्सर लावून करतो. लक्षात. बस एवढं लिहायचं. समजलं तुम्हाला? धन्यवाद.